नमस्कार शिक्षक बांधवांनो, सर्वांना शासनाने आता सुवर्ण संधी वर्षातून 2दा देण्याची ठरवलेलं आहे. जे डीएड बीएड धारक विद्यार्थी आहेत तसेच शिक्षक वर्ग आहे ज्यांना की टीईटी शासनाने कंपल्सरी किंवा ज्याला आपण आता अनिवार्य म्हणतो तशा प्रकारची केलेली आहे. जरी तुम्ही शिक्षक असाल किंवा डीएड बीएड धारक असाल, डीएड बीएड धारकांना जर भविष्यात शिक्षक होण्याची संधी साध्य करून घ्यायची असेल तरी सुद्धा टीईटी कंपल्सरी आहे आणि शिक्षकांना तर सर्व्हिस टिकवायची असेल तरी सुद्धा टीईटी कंपल्सरी आहे. तर शासनाने आता 2 वेळा घेण्याचं ठरवलंय. एक जून जुलै मध्ये आता नेक्स्ट होणार आहे आणि एक डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये ती दरवर्षी होते. तर मित्रांनो, आता जून जुलैची जर टीईटी मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळवायचं असेल तर आपल्याला आतापासून तयारीला लागावं लागेल. जे की परीक्षा तुलनेने खूपच सोपी आहे, परंतु सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय केलंय तर त्याचा फार मोठा बाऊ तयार करून ठेवलंय की या परीक्षेचं कसं आहे. मित्रांनो, हे जे 5 घटक आहेत पैकी 3 घटकांमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे. 1, 2 आणि गणित 3. प्रत्येकी 30-30 मार्काला असतात. हे सर्वांना माहिती आहे तुम्हाला. पैकी आपल्याला एकूण किती 90 मार्क्स घ्यायचे असतात. आता बघा, 2018-19 ला सीईटी देणारा मी व्यक्ती आहे. तेव्हा मला 108 106 पडले होते आणि थेट मागच्या वेळेचा एक सोसो अभ्यासावर गेलो होतो. जस्ट रिव्हिजन दिल्या सरकारने. त्याच्यामध्ये एका परीक्षेमध्ये पडले पेपर 2 मध्ये 91 मार्क्स, जे की मी ओपन मधून पास झालो, आणि एका पेपर मध्ये मिळाले 84 मार्क्स पहिल्या पेपर मध्ये, जे की मी असा सहज दिला. अभ्यास तर कुठला नव्हता, परंतु तुलनेने पेपर पहिला मला अवघड जातो, तिथे मिळाले 84 मार्क्स. तर अशा दोन्ही प्रकारे पास झालोय. आणि मित्रांनो, तथाकथित जे क्लासेस वाले आहेत, आपण तर फक्त मार्गदर्शन पर सत्र घेतोय. ते कसे पासच झालेले नाहीये, ते फक्त तुम्हाला सांगतात की हे करा ते करा, परंतु पेपर मधला जो हा पेपर फक्त ऍटिट्यूडचा आहे बरं का. फार अभ्यास लागत नाही, फक्त योग्य ऍटिट्यूड घेऊन तुम्ही या पेपरला गेले पाहिजेत. तुम्ही सहज पास होता. निवड अभ्यासाचा हा पेपर नाहीये. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मात्र स्पर्धा परीक्षेसारखा पेपर आहे. तर फक्त एक म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन गेलात की परीक्षा नेमकं तिला हवं काय एवढं जरी तुम्हाला कळालं तरी तुम्ही सहजरित्या पास होऊ शकता. बघा, गणित आहे, एकदम भूमितीचे 3 ते 5 प्रश्न असतात. बाकी तुमचे मॅथचे असतात 27 ते 25 प्रश्न. याच्यापैकी तुम्हाला ऍटलिस्ट 20+ मार्क्स मिळायलाच पाहिजे. तुलनेने एवढे सोपे गणित असतात आणि भरपूर वेळ सुद्धा असतो. मराठीमध्ये तुम्हाला 25+ मार्क्स मिळायलाच पाहिजेत. एक 8 दिवसाचा अभ्यास आहे मराठीचा, 25+ मार्क्स सहज मिळून जातात. इंग्लिशचा पेपर आहे, इथे तुम्हाला 20+ मार्क्स मिळायला पाहिजेत. 15 ते 20 दिवसाच्या अभ्यासामध्ये तुम्ही 20+ मार्क्स घेऊ शकता. राहिलं बालमानसशास्त्र, पैकी 10 प्रश्न असे असतात 10+ की ते कुठल्या अभ्यासाची गरज नाही, जनरल ऍटिट्यूड वर असतात. आणि उर्वरित जे 10 प्रश्न आहेत ते सो म्हणजे 10-15 दिवस अभ्यास केला सायमल्टेनियसली तरी होऊन जातं सामाजिक शास्त्राचे. त्यानंतर बालमानसशास्त्र 10 प्रश्न जनरल ऍटिट्यूड वाले असतात की एखादा अंध अपंग विद्यार्थी जर तो तुमच्याकडे सल्ला मागायला तर तुम्ही त्याला कुठल्या शाळेत जायला सांगसाल वगैरे असे उदाहरणं देऊन ते असतात. आणि 10 प्रश्न असतात तुमच्या अभ्यासाचे, जे की तुमचं 10-15 दिवसाचा अभ्यासावर सुद्धा होतं. मग तुम्हाला जर एवढा मोठा अभ्यास आहे, फक्त 10-15-20 दिवस 10-15 हो अभ्यास किती करायचा आहे मला, तर फक्त 20 ते 25 दिवस. नेक्स्ट काय करायचं, याला फक्त रिव्हिजन द्यायचंय, परत रिव्हिजन द्यायचं. आणि सर्वात महत्वाचं काय असतं तर तुमचे रिझल्ट कुठे निघतो, म्हणजे पास होणारी मुलं काय करतात. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, यापूर्वी आलेले प्रश्न ऍज इट इज रिपीट होतात, त्याचं पूर्ण कंप्लायशन केलंय, 4ही पर्यायाचे स्पष्टीकरण दिलंय की नेमकं याच्यात काय विचारलं, याचं काय म्हणत त्याचं काय म्हणत. पुढच्या वर्षी परत त्या ऑप्शनवर ते प्रश्न क्रिएट करतात. तर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं, 50% तुमचं यश साध्य झालं आणि 50% तुमचा अभ्यास, 100% तुमचा अभ्यास झालेला असतो. काय करतो, रेकॉर्डेड लेक्चर आपण देतो. जर तुम्ही ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जर जॉईन झाले तर 100% पास होण्याची गॅरंटी. बघा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेत 100% गॅरंटी देत नाही. टीईटी मध्ये किंवा टेट मध्ये 100%ची गॅरंटी देतात. कारण काय आहे, टीईटीचं तुम्हाला तिथे मेरिट मध्ये यायचं नाही, तुम्हाला काय करायचं फक्त पास व्हायचंय. पास नापास मध्ये आपण 100% गॅरंटी कोणीही देतं. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. काही शिक्षक वर्ग असेल, काही विद्यार्थी असतील, म्हणजे डीएड बीएड झालेले जे फुल टाइम अभ्यास करत असतील, तर जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी आपण
सकाळी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा बॅच ठेवतो, मार्गदर्शन पर सत्र ठेवतो, जेणेकरून त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास होते. बाल मानसशास्त्र, गणित आणि विज्ञान, ज्या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या पेपरला मॅथ ऑप्शनल न घेता ते सामाजिक शास्त्र घेतात, त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे असतं, तर चांगल्या प्रकारे आपण ह्याची तयारी करून घेतो. विषयाचा भरपूर सराव असतो. थोडं करा परंतु चांगलं करा, परत परत तेच करा. त्याच्यामुळे काय होतं तर सहजरित्या आपला रिझल्ट निघतो. ना तर बापटभर पसारा करायचा, काहीच योग्य नाही करायचं, रिझल्ट हाताच्या बाहेर निघून जातो. टेस्ट सिरीज घ्यायच्या. टेस्ट सिरीज मध्ये काय होतं तर वारंवार तुमचे प्रश्न ओळखून जातात, तुम्हाला सवय होते, टाइम मॅनेजमेंट जमते. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा, तुम्ही वारंवार एकच व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामुळे तुमचं काय होतं, जो अभ्यास आहे तो अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे होतो. मित्रांनो, चांगली संधी आहे. पेपर 1 आणि 2 चा आपण बाल मानसशास्त्रासह सांगायचा विषय असं की कुठले मार्गदर्शक सत्रामध्ये बाल मानसशास्त्राचा विषय घेत नाहीत. जे रुटीनचे त्यांच्या स्पर्धा परीक्षेचे विषय तेवढेच घेतात. पेपर 1 आणि 2 चं जर चांगली तयारी करायच्या नंतर कृपया चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि कुठल्याही एका क्रमांकावर संपर्क साधून टीईटीचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांनी आता चालू केला तोच विद्यार्थी चांगल्या प्रकारे पास होणार आहे. अदरवाईज परीक्षा तोंडावर म्हणून भर फॉर्म आणि दे परीक्षा असं चालणार नाही. तर सर्वांना विनंती आहे, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अकॅडमीला जॉईन व्हा आणि तयारीला लागा. बघा, गणितामध्ये काय करायचं आहे तर बेसिक 4-5 चॅप्टर आहेत तुमचे, शेकडेवारी, नफा तोटा, सरासरी वगैरे, तेवढे चॅप्टर केलं ना इथं रिझल्ट निघून जातो. मराठीमध्ये काय करायचं, एक फक्त मोरोळा आंबळे साहेबांचं पुस्तक आहे, त्याच्यासोबत शब्दार्थ दिले ना आरामात तुम्ही 25+ जाता. इंग्लिशचं काय करायचं, बेसिक 4-5 एक चॅप्टर आहेत, चेंज द वाईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री किंवा तुमचं एक्सक्लेमेशन, आर्टिकल वगैरे आणि थोडी फेरी व्होकॅब्युलरी आहे, तेवढी जर केली तर तुम्ही इथे सहज 20+ मार्क्स घेता. हे 3 विषय तुमचे स्कोरिंग असायला पाहिजे. तिथं तुम्हाला 60-65च्या प्लस तुम्हाला मार्क्स इथे मिळालाच पाहिजे त्या 3 विषयामध्ये. सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा फार काही कठीण नाहीये. एक बुक जर केलं तुम्ही व्यवस्थित तर इथं तुम्ही 15 ते 20+ मार्क्स घेऊ शकता आणि सहज तुमचा रिझल्ट निघू शकतो. बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा 15-20 मार्क्स तुम्हाला हवे आहेत, चांगल्या प्रकारे तुम्ही रिझल्ट काढू शकता. सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे टीईटी मध्ये यश मिळवायचं असेल तर कृपया कुठल्याही एका नंबरला संपर्क साधा आणि चांगल्या प्रकारे टीईटी पास होण्याच्या ध्येयाने वाटचाल करा. सीटीईटीची सुद्धा तुलनेने टीईटी पेक्षाही सोपी परीक्षा आहे. फक्त त्याचा काहीतरी हिंदीचे जे अप्रोच आहे तो व्यवस्थित जमला पाहिजे. ती परीक्षा याच्याही पेक्षा सोपी आहे. विषय कुठं राहतो, जो तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो, इंग्लिशचा सुद्धा, मराठीचा सुद्धा, एक गद्य असतो, एक पद्य असतो आणि दुसरा असतो इंग्लिशचा. त्याच्यामध्ये 3-3, 4-4 प्रश्न विचारले जातात. त्याच्यातले 2-2 प्रश्न तुमचे हमखास निघालेच पाहिजे. तुलनेने भाषा अवघड असते पण त्याचा अप्रोच असतो, त्याचे कीवर्ड असतात, ते जर निघला तर तुमचा सहज पेपर निघू शकतो. पुण्याचे भेटूया, इथेच थांबतो. धन्यवाद.